वेलकम बॅक. लास्ट पिरियड मध्ये आपण क्वेश्चन नंबर 12 केला होता आणि क्वेश्चन नंबर 11 आपण थोडा स्किप केला होता. तर आता इथे आपण पहिले क्वेश्चन नंबर 11 बघू, त्यानंतर क्वेश्चन नंबर 30. तर इथे आपण जे एक्झाम्पल डिस्कस करत आहे ते सम ऑफ एन टर्म्स म्हणजे एसएन याचा जो फॉर्म्युला आहे, दोन फॉर्म्युलाज, त्या दोन फॉर्म्युलाजवर बेस एक्झाम्पल्स आपण इथे पाहतो. फॉर्म्युला सर्वांना झाले असतीलच, कसे झाले पाठ करायचे. क्वेश्चन नंबर 11 काय पहा. क्वेश्चन आहे इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5 अँड द लास्ट टर्म इज 45. एक एपी आहे, त्याची फर्स्ट टर्म आहे -5 आणि लास्ट टर्म आहे 45. आणि पुढे म्हटलंय इफ द सम ऑफ ऑल द नंबर्स इन द एपी इज 120. म्हणजे ती जी एपी आहे त्या एपी मध्ये जेवढे नंबर्स आहे म्हणा किंवा जेवढे टर्म्स आहे त्या सर्व टर्म्सचा सम हा 120 आहे. किती आहे? 120. तर काय फाइंड करायचं आहे? देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर. तर ती जी एपी आहे त्या एपी मध्ये एकूण किती टर्म्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आणि सेकंड फाइंड करायचं व्हॉट इज द कॉमन डिफरन्स. आणि त्या एपी करता कॉमन डिफरन्स म्हणजेच डी याची व्हॅल्यू किती आहे हे सुद्धा इथे फाइंड करायचं. तर दोन गोष्टी इथे फाइंड करायच्या. तर कशा प्रकारे करता येईल हे स्टार्ट होते सोल्युशन. सर्वात पहिले काय काय गिवन आहे ते पाहू. इथे फर्स्ट टर्म दिलेली आहे एपीची, किती आहे म्हटलेलं आहे? -5. फर्स्ट टर्म कशाने होतो? डिनोट करतो आपण T1 ने किंवा A ने. ठीक आहे, एपी मध्ये A. तर T1 म्हणजेच फर्स्ट टर्म म्हणजेच A, याची व्हॅल्यू दिली आहे -5. ठीक आहे. सोबतच लास्ट टर्म दिली आहे. आता ही जी एपी आहे हिची लास्ट टर्म दिली आहे 45. आता लास्ट टर्म जी आहे ती कोणत्या नंबरची टर्म आहे हे आपल्याला माहित नाही. तर जेव्हा एखादी टर्म ही कोणत्या नंबरची आहे ते माहित नसते तेव्हा तिला आपण डिनोट करतो बाय Tn. इथे Tn म्हणजे लास्ट टर्म. ही लास्ट टर्म आहे 45. ठीक आहे. तर या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आणखी तिसरं काय दिलं आहे? तर सम ऑफ ऑल नंबर्स इन द एपी इज 120. म्हणजे ती जी एपी आहे तिच्यामध्ये जेवढे नंबर्स आहेत, जेवढे टर्म्स आहेत त्या सर्व टर्म्सचा सम आहे 120. आता या एपी मधली लास्ट टर्म घेतली आहे आपण 45 जी की दिलेली आहे आणि ती घेतली आहे आपण Tn. म्हणजे 45 ही nth नंबरची टर्म. कोणत्या नंबरची? nth नंबरची टर्म. म्हणजेच या एपी मध्ये n नंबर ऑफ टर्म्स आहे. तर त्या सर्व n नंबर ऑफ टर्म्सचा सम इथे दिलेला आहे. किती आहे? 120. म्हणजेच इथे आपल्याला लिहिता येईल Sn इज इक्वल्स टू 120. तर एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर याचा यूज करून आपल्याला हाऊ मेनी टर्म्स आर देअर हे फाइंड करायचं आहे. आता किती टर्म्स आहे हे फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला ही जी लास्ट टर्म आहे ही कोणत्या नंबरची आहे ते फाइंड आउट करायचं. आलं लक्षात? लास्ट टर्म जी आहे ती कोणत्या नंबरची आहे म्हणजे तिच्याकरता या n ची व्हॅल्यू सुद्धा जर आपल्याला मिळाली तर आपल्याला माहित पडेल की त्या एपी मध्ये एकूण किती टर्म्स आहेत. ठीक आहे. आणि सेकंड फाइंड करायचं कॉमन डिफरन्स म्हणजे डी. फार सिंपल आहे. आता इथे आपल्याला काय काय गिवन आहे? ए ची व्हॅल्यू गिवन आहे, Tn गिवन आहे आणि Sn गिवन आहे. ठीक आहे. तर Tn आणि Sn यांचा फॉर्म्युला युज करावा लागेल. Tn चा पण युज करावा लागेल, Sn चा पण युज करावा लागेल. तर कोणता युज करायचा ते आपल्यावर डिपेंड करतं. समजा आपण म्हटलं पहिले Sn चा फॉर्म्युला युज करू. पहिले Sn चा फॉर्म्युला युज करू. ठीक आहे. Sn चे दोन फॉर्म्युलाज आहेत. तर त्यापैकी इथे कोणता फॉर्म्युला युज करता येईल? तर जर पाहिलं तर T1 ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट टर्म दिली आहे आणि Tn ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे लास्ट टर्म दिलेली आहे. तर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिली असेल तर कोणता फॉर्म्युला? सेकंड n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. ठीक आहे. आता Sn ची व्हॅल्यू किती आहे? 120 इज इक्वल्स टू हा n. या n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची म्हणून हा n असाच अपॉन 2. कारण की आपल्याला n म्हणजेच नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे. हे फाइंड आउट करायचं म्हणून हा n/2 असाच ब्रॅकेट मध्ये T1 ची व्हॅल्यू -5 प्लस Tn ची व्हॅल्यू 45. आता इथे हा जो 2 आहे याला आपण इकडे घेऊन येऊ. हे होईल 120 इंटू 2 इज इक्वल्स टू n इंटू इथे यांचा सम करायचा. -5 प्लस 45 विल 40. ठीक आहे. तर मग आता इथे 120 इंटू
2 हे विल 240 इज इक्वल्स टू n इंटू 40. आता हा 40 इकडे आहे ना, तर 240 इंटू 4 अपॉन 4 हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये येणार तर डिव्हिजन मध्ये इज इक्वल्स टू n. सो n इज इक्वल्स टू 0 0 कॅन्सल, n इज इक्वल टू 6. ठीक आहे, इथे n इज इक्वल्स टू या 24 ला 4 ने डिवाइड केलं तर n इज इक्वल टू 6. याचा अर्थ असा की इथे ज्या एपी ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या एपी मध्ये टोटल 6 नंबर ऑफ टर्म्स. किती टर्म्स आहे? 6. तर या पहिल्याचा आन्सर आपल्याला मिळालं. इथे n ची व्हॅल्यू मिळाली. पण इथे Sn म्हणजे n नंबर ऑफ टर्म्सचा सम आपल्याला दिलेला होता आणि याच्यामध्ये लास्ट टर्म जी आहे ती n नंबरचीच आपण घेतली होती. ठीक आहे, तर त्यामुळे इथे या फॉर्म्युलाचा यूज करून जेव्हा आपण n फाइंड आउट करू त्यावेळेला n ची व्हॅल्यू म्हणजेच नंबर ऑफ टर्म्स असतील या एपीमध्ये. त्यानंतर आता सेकंड काय फाइंड करायचं आहे? कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स इथे दोन प्रकारे फाइंड करता येईल. एक तर Tn चा फॉर्म्युला यूज करून किंवा Sn चा फॉर्म्युला यूज करून. Sn चा कोणता? पहिला. ठीक आहे, दोन्ही प्रकारे फाइंड करता येईल. Sn चा पहिला फॉर्म्युला यूज करा किंवा Tn चा फॉर्म्युला यूज करा. समजा आपण Tn चा फॉर्म्युला यूज केला तर Tn इज इक्वल्स a प्लस n मायनस 1 इंटू d. आता इथे Tn म्हणजेच n ची व्हॅल्यू आता आपल्याला माहित झाली आहे. ठीक आहे, n ची व्हॅल्यू म्हणजे लास्ट टर्म करता. इथे पहा, इथे Tn इज इक्वल्स टू 40 आहे. आता इथे n ची व्हॅल्यू किती आली? 6. म्हणजे इथे T6 इज इक्वल्स टू होईल 45. म्हणून n ची व्हॅल्यू घेऊ आपण 6, a ची व्हॅल्यू -5 प्लस या n ची व्हॅल्यू 6 -1 इंटू या d ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. म्हणून हा d असाच, कारण d कुठेच दिलेला नाही. ठीक आहे, आता T6 म्हणजे 6 टर्म, तर हे 6 टर्म कारण इथे n ची व्हॅल्यू 6 ठेवली तर T6 होईल आणि इज इक्वल टू किती आहे? 45. मग इथे 45 इज इक्वल्स टू -5 प्लस इथे 6 -1 5 d. हा -5 इकडे आला. 45 plus 5 is equals to 5d. We will 50 is equals to 5d. हा 5 इकडे आणला तर 50 upon 5 is equals to d. तर d is equals to 10. इथे कॉमन डिफरन्स d याची व्हॅल्यू मिळते 10. लक्षात, शेवटी आन्सर लिहायचा. देयर आर 6 टर्म्स इन द AP and the common difference for the AP is 10. तर हा भाग जो आहे तो तुम्ही Sn चा फॉर्म्युला यूज करून सुद्धा फर्स्ट फॉर्म्युला यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. लक्षात, कशा प्रकारे केलं समजलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय आहे? क्वेश्चन आहे डिवाइड 207 इंटू 3 पार्ट्स सच दॅट द नंबर्स आर इन AP. म्हणजे हा जो नंबर आहे 207 याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. किती पार्ट मध्ये? 3. जसं फॉर एक्झाम्पल समजा आपण नंबर घेतला 15. समजा 15 छोटा नंबर घेतला समजा आपण 15 चे समजा 3 पार्ट करतो म्हटलं तर या प्रकारे करता येईल. समजा आपण 5 6 आणि 4. 5 plus 6 11 11 plus 4 15. तर हे झाले या 15 चे 3 पार्ट. 5 6 आणि 4 या तिघांचा सम किती येतो? 50. ठीक आहे, तर या प्रकारे 3 पार्ट आपल्याला करायचे. ठीक आहे, तर कुणाचे? 207 चे. परंतु त्याकरता पुढे कंडिशन दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे? डिवाइड 207 इंटू 3 पार्ट सच दॅट द नंबर्स आर इन AP. तिथे जे 3 नंबर्स तयार होतील 207 ला 3 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर जे 3 नंबर तयार होतील ते तिन्ही नंबर AP मध्ये असले पाहिजे. कसे असले पाहिजे? AP. म्हणजे त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजे. ठीक आहे, आणि पुढे काय म्हटलंय? अँड द प्रोडक्ट ऑफ द 2 स्मॉलर पार्ट इज 4623. ते जे 3 पार्ट होतील त्यापैकी जे 2 स्मॉलर पार्ट असतील त्यांचा प्रोडक्ट हा 4623 असला पाहिजे. ठीक आहे, तर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा त्या 3 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर हे स्टार्ट होते सोल्युशन. आता इथे किती टर्म्स फाइंड आउट करायचे? 3 टर्म्स फाइंड आउट करायचे. पहा ते म्हटलेलं आहे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे
आणि ते 3 पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. तर ते 3 पार्ट फाइंड आउट करायचे म्हणजेच आपल्याला 3 टर्म्स फाइंड आउट करायचे. आणि मग आता जेव्हा कधी एपी मध्ये 3 टर्म्स फाइंड आउट करायच्या असतात तेव्हा त्या कशा घेतात ते आपण पाहिलं होतं. इथे लिहायचं लेट द 3 parts of 207 are a minus d, a plus d. लास्ट पीरियड सुद्धा आपण असं एक एक्झाम्पल पाहिलं. ठीक आहे. तर लेट द 3 parts a minus d, a plus d आपण कन्सिडर केले. आता यांची ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करण्याकरता आपल्याला a आणि d च्या जर व्हॅल्यूज मिळाल्या तर आपल्याला त्या इथे पुटअप करावं लागेल आणि आपल्याला तिन्ही टर्म्स मिळतील. त्याकरता a आणि d इथे फाइंड आउट करावं लागेल. त्याच्याकरता दिलेल्या 2 कंडिशनचा यूज करू. फर्स्ट कंडिशन काय फर्स्ट कंडिशन की आपण 207 ला 3 पार्ट मध्ये डिव्हाइड केलेलं. हा फर्स्ट पार्ट आहे त्याचा, हा सेकंड आणि हा थर्ड. जसं आता इथे 15 ला आपण 3 पार्ट मध्ये डिव्हाइड केलं होतं. ठीक आहे. हे झाले ते 3 पार्ट कुणाचे 15 चे. आता हे 15 चे हे 3 पार्ट आहे तर या तिन्ही पार्टचा सम किती येतो 15 येतो. किती येतो 15. तसंच इथे जर या 207 चे हे 3 पार्ट आहे तर या तिन्ही पार्टचा सम किती होईल 207. ठीक आहे. म्हणजे त्याला लिहायचं फर्स्ट कंडिशन a minus d plus a plus d is equals to 207. It will sum 207. आता याला सिम्प्लिफाय करा. हा मायनस डी हा प्लस डी कॅन्सल. a plus a 3a is equals to 207. a is equals to 207 upon 3. a is equals to a is equals to 69. ठीक आहे. तर a ची व्हॅल्यू मिळाली इथे 69 फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय म्हटलंय सेकंड कंडिशन हे कधी फाइंड केलं लक्षात द्या सर्वांना. सेकंड कंडिशन काय म्हटलंय प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट. आता हे जे 3 पार्ट आहे या 3 पार्ट पैकी 2 स्मॉलर पार्ट यांचा प्रोडक्ट हा 4623 आला पाहिजे. आता 3 पार्ट आहे a minus d, a plus d. आता इथे जर पाहिलं तर हा a आहे. इथे या a मधून d मायनस केलाय आणि इथे हा या a मध्ये हा d प्लस केलेला आहे. म्हणजे इथे 2 स्मॉलर पार्ट असेल तर फर्स्ट अँड सेकंड टर्म a minus d आणि a हे 2 स्मॉलर पार्ट असेल आणि हा ग्रेटर पार्ट असेल. तिघांपैकी सर्वात मोठी टर्म ही आहे कारण की याच्यात a प्लस d आहे. ठीक आहे. त्याच्यात a मधनं d मायनस केला आहे इथे फक्त a आहे म्हणून 2 स्मॉलर पार्ट होईल a minus d आणि a. तर या दोघांचा प्रोडक्ट लिहिण्याकरता याला आपण ब्रॅकेट मध्ये लिहू. दोघांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे 4623. आता याच्यातला हा जो a आहे या a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे तर ती व्हॅल्यू इथे पुटअप करायची. 69 minus d into इथे पण 69 is equals to 4623. हा 69 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे दिला तर डिव्हिजन मध्ये 69 minus d is equals to 4623 upon 69. 69 minus d is equals to आता याला इथे 4623 याला 69 ने डिवाइड केलं तर येईल 67. ठीक आहे. आता हा मायनस डी आपण इकडे घेऊन जाऊ आणि हा 67 इकडे आलो म्हणजे 69 मायनस 67 हा प्लस 67 इकडे आला मायनस इज इक्वल्स टू हा मायनस डी इकडे नेला प्लस डी. ठीक आहे. 69 मायनस 67 होते 2 इज इक्वल्स टू डी म्हणजे डी इज इक्वल्स टू 2. तर डी ची व्हॅल्यू मिळाली 2. आता डी ची व्हॅल्यू मिळाली ए ची पण व्हॅल्यू मिळाली. आता आपण या तीनही टर्म्स फाइंड करू शकतो. फर्स्ट टर्म आहे आपली a मायनस डी, सेकंड a, थर्ड a प्लस डी. तर a मायनस डी ची व्हॅल्यू काय होईल a ची व्हॅल्यू आहे 69 मायनस d ची व्हॅल्यू 2 हे होईल 67. a ची व्हॅल्यू 69 म्हणजे सेकंड टर्म 69 आणि थर्ड याच्यामध्ये 69 प्लस 2 71 आणि म्हणून शेवटी लिहायचं तर 3 पार्ट्स of 207 are 67, 69 and 71. तर या प्रकारे फायनल आन्सर लिहायचा. लक्षात. तर या प्रकारे
हा झाला क्वेश्चन नंबर 30. करता येईल. तर आता इथे या लेसन मध्ये आपले जे 3 फॉर्म्युलाज होते, TN आणि SN चे 2 फॉर्म्युला, या तिन्ही फॉर्म्युलाजवर बेस आपले सर्व एक्झाम्पल्स झाले ऑलमोस्ट. काही प्रॉब्लेम सेट मध्ये एक्झाम्पल्स आहेत ते शिल्लक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आता इथे वर्ड प्रॉब्लेम्स. ठीक आहे, तर हे काही वर्ड प्रॉब्लेम आपण इथे बघू आणि हा लेसन आपण इथेच स्टॉप करू. रिमेनिंग पार्ट आपण नंतर बघू आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपण हा स्टार्ट करू. ठीक आहे, तर त्याकरता लागणारे इन्स्ट्रुमेंट वगैरे तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे. तर आता इथे बघा वर्ड प्रॉब्लेम जे आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, इन इयर 2010 in the village there were 4000 people were literate. म्हणजे एक विलेज आहे, त्या विलेज मध्ये 2010 मध्ये 4000 पीपल असे होते की जे लिटरेट होते. कसे होते? लिटरेट. लिटरेट म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येते. नंतर पुढे काय म्हटलंय, एव्हरी इयर द नंबर ऑफ लिटरेट इन्क्रीजेस बाय 400. दरवर्षी त्या गावामध्ये जे लिटरेट पर्सन्स आहेत पीपल, त्यांचा नंबर इन्क्रीज होतो बाय 400. 400 ने दरवर्षी लोक शिकलेली लोक वाढत असतात. पुढे काय म्हटलंय, हाऊ मेनी पीपल विल बी लिटरेट इन इयर 2020. तर 2010 मध्ये जर 4000 पीपल लिटरेट आहे आणि दरवर्षी 400 पीपल वाढत जातात जे की लिटरेट आहे, तर मग 2020 मध्ये त्या विलेज मध्ये टोटल किती लिटरेट पर्सन्स असतील. ठीक आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्या विलेज मध्ये लिटरेट पर्सन किती असतील 2020 मध्ये ते फाइंड आउट करायचं. तर कशा प्रकारे करता येईल पहा. हे स्टार्ट होते आपलं सोल्युशन. थोडस रफ वर्क करून आपण जर बघितलं तर त्या विलेज मध्ये 2010 मध्ये रफ वर्क आपलं रफ वर्क 2010 मध्ये 4000 पीपल लिटरेट होते 2010 मध्ये. मग आता दरवर्षी 400 ने इन्क्रीज होतात, म्हणजे मग 2011 मध्ये झाले असतील 4400. ठीक आहे, 2012 मध्ये झाले असतील 4800. या प्रकारे लिटरेट पर्सन वाढत गेले असतील. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की 2020 मध्ये किती फिगर होतं. 2020 मध्ये हा फिगर किती राहील हे आपल्याला फाइंड आउट करायचं. लक्षात. आता इथे जर आपण हे जे नंबर्स जर पाहिले लक्षामध्ये येते दॅट हे जे नंबर्स आहे हे एपी मध्ये आहे. कसे आहे? एपी मध्ये. आणि इथे किती कितीचा डिफरन्स आहे? 4 4. म्हणून इथे सुरुवातीला सोल्युशन मध्ये लिहायचं दॅट द इन्क्रीज इन द लिटरेट पर्सन, increase in the number of literate person, it is an AP. Increase in the number of literate person people, it is an AP with A is equal to, आता इथे फर्स्ट टर्म किती होईल? 4000. ठीक आहे, आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स किती होईल? कितीने इन्क्रीज होतो? 400 ने इन्क्रीज होतो, म्हणून D is equal to 400. लक्षात. आता इथे आपल्याला 2020 मध्ये किती लिटरेट पर्सन असेल हे फाइंड आउट करायचे आहे. इथची फिगर फाइंड आउट करायची आहे. आता इथली फिगर म्हणजे या एपी ची कोणती टर्म, कोणत्या नंबरची टर्म हे पहिले आपल्याला डिसाइड करावं लागेल. ते म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू डिसाइड करावी लागेल. कुणाची? एन ची. मग त्यानंतर आपल्याला या इथे किती फिगर असेल ते फाइंड आउट करता येईल. आता एन ची व्हॅल्यू किती असेल इथे? तर 2010 ची ही फर्स्ट टर्म, 11 ची सेकंड टर्म, 12 ची थर्ड टर्म. ठीक आहे, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, 13 म्हणजे फोर्थ, 14 म्हणजे फिफ्थ, 15 म्हणजे सिक्स्थ, 2016 म्हणजे 7, 2018 म्हणजे 8, 2018 म्हणजे 9, 2019 म्हणजे 10 आणि 2020 म्हणजे 11th टर्म. कोणती टर्म होईल? 11. काउंट करून पहा वाटल्यास तुम्ही. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ठीक आहे,
ही फर्स्ट टर्म आहे इथे 2010 म्हणजे फर्स्ट टर्म. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, 8, 9, 10, 11. तर 2020 मध्ये किती लिटरेट पर्सन राहील म्हणजेच आपल्याला या एपी ची 11th टर्म फाइंड आउट करायची आहे. म्हणून इथे n इज इक्वल्स टू घेऊ आपण 11. किती घेऊ 11. आणि मग आता इथे सिंपल tn चा फॉर्म्युला लिहायचा जो की आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता याच्यात n ची व्हॅल्यू किती लिहाल 11 कारण की आपल्याला या एपी ची 11th टर्म फाइंड आउट करायची. a ची व्हॅल्यू 4000 प्लस 11 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 400. ठीक आहे, n ची व्हॅल्यू 11, डी ची व्हॅल्यू 400. आता हा t11 असाच, हा 4000 पण असाच, प्लस इथे होईल 10 इंटू 400. t11 is equals to 4000 plus 10 into 400 is also 4000. t11 is equals to with 8000. किती होईल 8000. आणि t11 is equals to 8000. याचाच अर्थ असा की 2020 मध्ये त्या विलेज मध्ये टोटल 8000 लिटरेट पर्सन असते. किती 8000 लक्षात. आणि म्हणून शेवटी आन्सर लिहायचा that there are 8000 literate people will be there in 2020. तर कसं सॉल्व्ह केलं लक्षात आलं. हा 11 कुठून आला लक्षात आलं कारण इथे आपल्याला किती टर्म फाइंड आउट करायची आहे 11th टर्म फाइंड आउट करायची. म्हणून n ची व्हॅल्यू घेतली आपण 11. फर्स्ट टर्म 4000 आहे म्हणून a ची व्हॅल्यू 4000, d ची व्हॅल्यू 400. करता येईल. नेक्स्ट सेकंड वर्ड प्रॉब्लेम काय आहे. सचिन इन्व्हेस्टेड 5000 फॉर फर्स्ट इयर, 7000 फॉर सेकंड इयर and 9000 for third year in NSC, means National Saving Certificate Scheme. How much amount did he invested in 12 years? तर 12 years मध्ये पहा सचिनने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये पहिल्या वर्षी 5000, सेकंड इयर मध्ये 7000, थर्ड इयर मध्ये 9000 या प्रकारे अमाऊंट डिपॉझिट करत गेला. तर 12 इयर्स मध्ये त्याने टोटल किती अमाऊंट डिपॉझिट केला, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केला हे आपल्याला फाइंड आउट करायचं इन 12 इयर्स. ठीक आहे, तर सिंपल आहे पहा. आता इथे समजा आपण ऑब्झर्व केला तर फर्स्ट इयर मध्ये 5000, सेकंड इयर मध्ये 7000, थर्ड इयर मध्ये 9000. तर त्याचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते दरवर्षी किती कितीने इन्क्रीज होत आहे. तर इथे आपण पाहिलं तर 5000 वरून 7000 झालं म्हणजे 2000 ने इन्क्रीज झालं. 7000 वरून 9000 झालं म्हणजे पुन्हा 2000 ने इन्क्रीज झालं. म्हणजे त्याचं जे हे दरवर्षीचं इन्व्हेस्टमेंट आहे ते एपी मध्ये आहे. कसं आहे एपी कारण की फिक्सली 2000 ने काय होत आहे इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, मग इथे लिहायचं स्टार्टिंगला दॅट द इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इन एनएससी स्कीम इट इज अन एपी. इट इज अन एपी विथ ए. आता इथे जी एपी असेल त्या एपीची फर्स्ट टर्म किती राहील, पहिल्या वर्षी किती इन्व्हेस्ट केले होते 5000 म्हणून ए इज इक्वल्स टू 5000. ठीक आहे, त्यानंतर डी ची व्हॅल्यू किती असेल इथे किती कितीने इन्क्रीज होत आहे 2000 ने इन्क्रीज होत आहे म्हणून डी ची व्हॅल्यू असेल 2000. लक्षात. तर या एपीची फर्स्ट टर्म 5000, सेकंड टर्म 7000, थर्ड टर्म 9000. आता इथे ए ची व्हॅल्यू 5000, डी ची व्हॅल्यू 2000. तर 12 इयर्स मध्ये टोटल त्याचा इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इथे आपल्याला फाइंड करावं लागेल S12. लक्षात आलं का. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये 12th इयर मध्ये त्याने किती इन्व्हेस्ट केलं ते फाइंड आउट नाही करायचं. तर आपल्याला पूर्ण 12 इयर्स मध्ये टोटल त्याचं इन्व्हेस्टमेंट किती झालं म्हणजे इथे आपल्याला S12 फाइंड करावं लागेल. ठीक आहे, आणि म्हणून त्याकरता लिहायचा SN चा फॉर्म्युला SN इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आता इथे n ची व्हॅल्यू किती पुट अप कराल 12. S12 इज इक्वल्स टू 12/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 5000 प्लस 12 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू 2000.
He will 6 into 10,000 plus 12 minus 1 11 11 to the 22 22,000 6 into the Rowan's sum 32,000 he will 64,000 लक्षात S12 is equals to 64,000 म्हणून फायनल आन्सर लिहायचं that Sachin invested rupees 64,000 in 12 years in NS तो या प्रकारे सॉल्व करायचं सिंपल आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 क्या होगा तो मोटा क्वेश्चन है तो सिंपल है क्वेश्चन है ऑन द वर्ल्ड एनवायरनमेंट डे द tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in first row there is one tree, in second row 2 trees, in third row 3 trees and so on. Find the total number of trees in 25 rows. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी एक जागा निवडली गेली जी की ट्रायंग्युलर शेपची होती त्या शेपची ट्रायंग्युलर शेपची तर या ट्रायंग्युलर शेपच्या लँड मध्ये ट्री प्लांटेशन करण्यात आलं पहिल्या रो मध्ये एकच ट्री होती सेकंड रो मध्ये 2 ट्रीज थर्ड रो मध्ये 3 ट्रीज फोर्थ रो मध्ये 4 ट्रीज फिफ्थ रो मध्ये 5 ट्रीज ठीक आहे हा फर्स्ट रो हा सेकंड हा थर्ड हा फोर्थ आणि हा फिफ्थ तसे हे हॉरिझॉन्टल रोज आहे ठीक आहे तर या प्रकारे ट्रीज प्लांट केल्या गेल्या तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट रो मध्ये 1 ट्री सेकंड रो मध्ये 2 ट्रीज थर्ड रो मध्ये 3 फोर्थ रो मध्ये 4 आणि फिफ्थ रो मध्ये 5 ट्रीज या प्रकारे ट्रीज प्लांट केल्या गेल्या तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की 25 रोज म्हणजे इथे समजा आपले 25 रोज झाले तर या 25 रोज मध्ये टोटल नंबर ऑफ ट्रीज किती असतील टोटल पूर्ण टोटल फक्त आपल्याला म्हणजे क्वेश्चन किंवा समजा बदलून विचारला तरी आपल्याला समजलं पाहिजे इथे असं विचारलंय का की 25th रो मध्ये किती ट्रीज असतील नाही इथे काय म्हटलंय टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज किंवा असं समजा विचारलं असतं टोटल ट्रीज इन 25th रो असं म्हटलं असतं 25th रो तर मग आपण फक्त 25th रो मध्ये किती आहे ते फाइंड केलं असतं परंतु इथे काय विचारलंय टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज असं म्हटलेलं आहे म्हणजे पूर्ण ज्या 25 रोज असेल त्याच्यामध्ये टोटल किती ट्रीज आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं ठीक आहे आता इथे पहा पहिल्या रो मध्ये 1 ट्री आहे फर्स्ट रो मध्ये 1 ट्री सेकंड रो मध्ये 2 थर्ड रो मध्ये 3 फोर्थ रो मध्ये 4 असं आहे तर नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इट इज एन एपी इथे जर पाहिलं तर ज्या नंबर ऑफ ट्रीज आहे इन ईच रो इट इज एन एपी काय आहे एपी आणि या एपी करता ए ची व्हॅल्यू पहा सिंपल पहिल्या रो मध्ये 1 ट्री आहे सेकंड मध्ये 2 थर्ड मध्ये 3 फोर्थ मध्ये 4 तर हे जर पाहिलं आपण तर हे एपी आहे आणि या एपी ची फर्स्ट टर्म किती आहे 1 ठीक आहे कॉमन डिफरन्स किती आहे तो पण आहे 1 चा डिफरन्स आहे 1 मध्ये इंक्लूड होऊन जातो तर आता इथे आपल्याला 25 रोज मध्ये टोटल किती ट्रीज असतील ते फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे S25 ठीक आहे S25 फाइंड आउट करायचं आता हा S25 दोन प्रकारे फाइंड करता येईल एक तर पहिला फॉर्म्युला यूज करा किंवा दुसरा फॉर्म्युला यूज करा SN तर समजा आपण पहिलाच फॉर्म्युला यूज केला तर SN इज इक्वल्स n/2 in bracket 2a plus n minus 1 into आता n ची व्हॅल्यू किती ठेवाल 25 2 into 25 minus 1 into d ची व्हॅल्यू 1 25/2 into 2 plus 2 1 2 25 minus 1 is 24 and 24 into 1 is 24 25 upon 2 into
हे विल 26. तुम्ही याला डिवाइड केलं तरी 30. 25 into 30. हे 325. किती? 325. तुम्ही इथे फायनल आन्सर लिहायचं that there are 325 trees in all 25 rows. लक्षात? ते याकडे आजच्या करता एवढंच. बाकी नेक्स्ट पिरियड पासून आपण स्टार्ट करू जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ठीक आहे? त्याकरता सर्वांनी प्रिपेअर राहायचं आहे. सर्व इन्स्ट्रुमेंट घेऊन आणि कॉपी घेऊन. ठीक आहे? थँक्यू.